सुसंवाद के साथ जनता की समस्याओं के निराकरण के मद्देनजर बेलापुर मतदार संघ में पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक ने सृजनाशील सुसंवाद उपक्रम के तहत नवी मुंबई स्मार्ट सिटी के तौर पर प्रचलित होते प्रभाग क्रमांक 85 कुक्षित गांव का दौरा कर नागरिकों से संवाद साधा। इस दौरान भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिला महामंत्री सूरज पाटिल, पूर्व नगर सेविका सुजाता पाटिल, पूर्व नगर सेविका जयश्री ठाकुर, दीपक पाटिल सहित भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक ने ज्येष्ठ नागरिकों, प्रभाग के विभिन्न खिलाड़ियों, विभिन्न समाज के प्रतिनिधियों और 18 बिरादरी के लोगों से मुलाकात की और नवी मुंबई शहर के विकास व शहर की लौकिकता को बरकरार रखने में उनके अभूतपूर्व योगदान की सराहना करते हुए उनका सम्मान किया। वहीं प्रभाग की जनता से मुलाकात कर संदीप नाइक ने उनकी समस्याएं भी जानी और उन समस्याओं के निराकरण की दिशा में टाइम बाउंड तरीके से निवारण का आश्वासन भी दिया। बता दें कि संदीप नाइक का जनता से कनेक्ट करने का अनोखा उपक्रम सृजनाशील सुसंवाद को नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिल रहा है। हर घर, हर सोसाइटी में जनता संदीप नाइक का स्वागत कर रही है। वहीं इस सृजनाशील सुसंवाद उपक्रम के तहत 50% से भी अधिक समस्याओं के निराकरण की स्ट्राइक रेट के साथ संदीप नाइक लोगों का भरोसा जीतने में कामयाब हुए हैं। इस दौरान संदीप नाइक ने कहा कि अरोली के विधायक गणेश नाइक का कुक्षित गांव से एक अनोखा आत्मिक रिश्ता रहा है। बेलापुर मतदार संघ के अन्य प्रभागों की तुलना में यहाँ समस्याएं कम हैं। संदीप नाइक ने कहा कि इस क्षेत्र का प्रतिनिधित्व करने वाले सूरज पाटिल के नेतृत्व में एक सुसंस्कृत, स्वच्छ और सुनियोजित विकास की मिसाल बनकर साबित कुक्षित गांव निश्चित ही नवी मुंबई का एक स्मार्ट विलेज के तौर पर अपनी पहचान बना रहा है। सूचनांची संवाद जवळपास 50% बेलापुर मतदारसंघामध्ये हा सूचनांशी संवाद हा उपक्रम जवळपास आजच्या दिवशी कुक्षेत गावामध्ये हा संवाद आल्यानंतर 50%हून अधिक बेलापुर मतदारसंघाचा भाग हा या संवाद उपक्रमामध्ये कव्हर झाला आहे। आज सूचनांशी संवाद हा उपक्रम कुक्षेत गावामध्ये आणि कुक्षेत गाव आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं एक स्नेहाचा संबंध हा आपण आल्यानंतर लगेच अनुभवायला मिळतो। तर कोणी येऊन इथे बघावं की स्मार्ट विलेज हे कसं राबवलं जातं, कारण शहरामध्ये आल्यानंतर त्याला स्वरूप हे व्यवस्थेचं असतं। कोणतेही म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला असं वेगळं स्वरूप देऊन जमत नाही, परंतु एखाद्या गावाच्या संस्कृतीचं, परंपरेचं जतन हे देखील त्याच पद्धतीनं केलं पाहिजे। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे जुने सहकारी म्हणजे 1980 पासून नाईक साहेबांच्या सोबत काम करणारे त्यांचे सहकारी, त्यांची मुलं, या जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच, परंतु त्याचबरोबर पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आज नाईक साहेबांच्या समवेत काम करत असताना सूरज पाटील आणि या कुक्षेत गावातील सर्वच नाईक साहेबांचे जुने सहकारी यांच्यामधला आपलेपणातलं स्वागत देखील आज मला अनुभवायला मिळालं। आगरी समाज असेल, कोळी समाज असेल, बहुभाषिक असतील, म्हणजे या नवी मुंबई शहरामध्ये जेव्हा गावं होती त्या गावापासून या परिसरामध्ये राहणारे मारवाडी समाज, जैन समाज, गुजराती समाज अशा 18 पगड समाजाच्या लोकांशी आज संपर्क करण्याचा, संवाद साधण्याची आज संधी या सुजन संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून मला लाभली। सूरजनी अत्यंत चांगलं असं नियोजन या संपूर्ण संवाद दौऱ्याचं करण्यात आलेलं आहे। खरं तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुक्षेत गावाचा झालेला विकास आणि त्याकरता प्रत्येक टप्प्यामध्ये आपली भूमिका किंवा मागण्या या सूरजच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं खूप वेळेच्या अगोदर या नाईक साहेबांकडे मांडून त्या पूर्ण करण्याचं काम हे सूरजच्या माध्यमातून झालंय। त्यामुळे या पूर्ण प्रभागामध्ये आल्यानंतर मोकळेपणा, सुटसुटीतपणा, स्वच्छता, सर्वच गोष्टींचं नियोजन आणि हे सर्व गोष्टींचं नियोजन असताना भारतातल्या विविध प्रांतातील, राज्यातील प्रतिनिधित्व, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधित्व या सगळ्यांना एकत्र घेऊन एक माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला आपलंसं बनवून आपल्या शहराच्या विकासामध्ये त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका
ही प्रकृतीनं मला या पूर्ण वॉर्डाच्या प्रवासामध्ये बघायला मिळाली। या संपूर्ण नाईक साहेबांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य, त्यांना अभिप्रेत असलेला विकास हा प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन हा घडून आणण्याचं काम, टिकवण्याचं काम हे सुरतच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या रीतीनं झालं। त्यामुळे आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं सुरतचं तर कौतुक करायलाच पाहिजे आणि सुरतच्या बरोबर आदरणीय नाईक साहेबांच्या समेत असलेले त्यांचे सगळे जुने सहकारी, दुसऱ्या पिढीतले, तिसऱ्या पिढीतले सर्व कार्यकर्ते जे विविध क्षेत्रामध्ये काम करतोय त्यांचं देखील आभार आणि अभिनंदन नक्कीच केलं पाहिजे। काहीच समस्या ज्या 2019 नंतर महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या अस्तित्वात नसल्यामुळे फार कमी अशा समस्या या प्रभागामध्ये आहेत आणि वारंवार महानगरपालिका, सिडको, MIDC किंवा महावितरण, इतर सर्व म्हणजे प्रदूषण बोर्ड असेल या ठिकाणी ह्या विषय मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा सुरतच्या माध्यमातून सातत्यानं केला जातो। त्यामुळे फार कमी समस्या असलेला जर वॉर्ड कुठला तर कुक्षेत गावचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही। येणाऱ्या कालखंडामध्ये अजून एक सुनियोजित विकास या शहरामध्ये अतिरिक्त गोष्टी वाढत असताना त्या देखील या वॉर्डामध्ये त्याच पद्धतीनं वाढत असताना या वॉर्डामध्ये ज्या या सामाजिक सुविधांच्या गोष्टी ह्या इतर वॉर्डांच्या तुलनेनं अधिक आहेत, परंतु वाढत्या लोकसंख्येबरोबर त्या अधिक अजून वाढवणं, जशी लोकसंख्या वाढेल तशी व्यवस्था देखील वाढली पाहिजे, सुविधा वाढल्या पाहिजेत आणि त्याकरता फार अभ्यासपूर्वक धोरणानं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागेल, दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावं लागेल। आमच्या सर्वांचं नेतृत्व हे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आहेत। त्यामुळे आज उद्याचा विचार न करताना येणाऱ्या 25 वर्षाचा विचार करण्याची एक मानसिकता ही आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिली आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सूरज आणि सर्व कार्यकर्ते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कुक्षेत गावाचा येणाऱ्या 25 ते 50 वर्षाचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून एक चांगला विकास साधला जाईल। आज खूप मोठ्या संख्येनं म्हणजे अत्यंत गाजावाजा न करता अत्यंत आवश्यक असलेल्या त्या ठिकाणी जुन्या जाणत्या व्यक्ती ज्यांच्या माध्यमातून या परिसराच्या किंवा नवी मुंबई शहराच्या विकासामध्ये एक मौलिक सूचना मिळतील अशा प्रकारची निवेदनं आज मला प्राप्त झालेली आहेत। मी सर्व कुक्षेत ग्रामस्थ, या कुक्षेत गावामध्ये राहणारे भारतातल्या विविध प्रांतातले, विविध राज्यातले, महाराष्ट्रातले विविध जिल्ह्यातले सर्वच नागरिक यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।